सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता मी आता कर्जत शहरामध्ये हलिवली येथे आहे आणि हलिवली येथे गतिरोधक जे टाकलेले शासनाने त्याच पार्श्वभूमीवर आपण इथे आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्या सोबत पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष आहेत रमेश भाऊ कदम आणि स्थानिक ग्रामस्थ शिंदे साहेब आहेत आपल्या सोबत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांच्या समस्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हा हायवे आहे आणि त्या हायवेला काही वर्षापूर्वी गतिरोधक नव्हते, मात्र त्यांच्या माध्यमातून गतिरोधक टाकण्यात आले मात्र त्याला पट्टा कुठेतरी दिसत नाही, त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काशीनाथ एकनाथ शिंदे भाऊ आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे। भाऊ, काय सांगाल, किती वर्षापूर्वी आपण गतिरोधकची मागणी केली होती, कोणाच्या माध्यमातून मागणी केली होती आणि गतिरोधक कधी टाकण्यात आले आणि त्याला आता पट्टे नाहीत, यावरती आपण थोडेसे आक्रमक होत आहे। काय सांगाल, नेमकं काय भावना आहेत आपल्या? नमस्कार, माझं नाव काशीनाथ एकनाथ शिंदे, ग्रामस्थ हलिवली। मी ऑगस्ट 2024ला पत्रव्यवहार केला होता, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पत्रव्यवहार केला होता। तिथून मला वानखेडे साहेबांकडून सांगण्यात आलं का हा रस्ता MSRD कडे आहे, त्यामुळे मी परत त्याचा फॉलोअप MSRD कडे पाटील पवार साहेब यांच्याशी फॉलोअप करून त्यांनी रुपाली मॅडम यांच्याशी जरा संपर्क करून तो 2024चा पत्रव्यवहार नंतर 2025ला खारपाट साहेब यांना सांगून रवींद्र खारपाटील तेव्हा कुठेतरी तो गतिरोधक पडण्यात आला। त्याच्यानंतर वारंवार फॉलोअप करून आज 2025च्या 26 आला, वर्ष झाला। त्याच्यावर शासनाशी 2 वेळा फोनवर संपर्क झाला, तेव्हा त्याला पट्टे पडले पाहिजेत। त्याला जर वाईट पट्टे पडले नाही तर रात्री अपरात्री इथून गावातून जाणारे रहिवासी बाहेर येणार, कारण हा मेन रस्ता असल्यामुळं लोकांना तिथे त्या पट्टे नसल्यामुळे रात्रीच्या मध्ये समजत नाही, त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढले। त्याच्यामुळे अपघात होऊन जर त्याला पट्टे पडले नाही तर अपघात होऊन शासन त्याची वाट बघते का बा इथे अजून कुठेतरी काय मयत व्हायला पाहिजे का, मरायला पाहिजे का। पण जर आम्हाला स्थानिक म्हणून जर 2-2 वर्ष जर त्याचा फॉलोअप घ्यायला लागत असेल तर प्रशासनाने कुठेतरी याची गांभीर्याने विचार करायला पाहिजे का बा सर्वसामान्य लोक काय मागणी करतात, का कुठेतरी अपघात वाचला पाहिजे, कुणातरी जीवना मरणाशी इथे संघर्ष नको व्हायला। त्याच्याकरता आम्ही त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतोय। पण एक दुर्दैव आहे का त्याच्यासाठी आज 26 आला, म्हणजे 2 वर्ष उघडली तरी ते आम्हाला त्याचा फॉलोअप परफेक्ट भेटलेला नाही। त्याच्यानंतर माझे एक मित्र जे आम्ही गडकिल्ल्याच्या मोहीमसाठी भेटत होतो रमेश कदम यांचं एक प्रशासनमध्ये बांधकाम विभाग या सगळ्या गोष्टी संपर्क आला आणि त्यांनी असा चर्चेचा विषय आला तर शिंदे भाऊ तुमचं अजून ते मी दिलं तुम्हाला मार्गदर्शन केलं, ते फॉलोअप झालं नाही, त्यामुळे प्रत्यक्षात आपण जाऊया का फॉलोअप होत नाही। जर नसेल होत तर आपण स्वतः ज्या ठिकाणी पट्टे टाकत नाही त्या ठिकाणी आपण उपोषणला बसूया आणि रस्ता रोको आंदोलन करूया। तर हे होते आपल्या सोबत शिंदे भाऊ आणि त्यांनी त्यांच्या समस्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाकडे आणि जे कोणी संबंधित अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 30 ते 35 उपोषण स्वतः केलेले आहेत आणि समस्याही सोडवलेले आहेत। त्यांचा समस्येमध्ये कोणी नाद करत नाही, तालुक्यामध्ये उपोषण ते करतात आणि सक्सेस करतात। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी या गतिरोधकच्या विषयाला पाठिंबा दिलेला आहे। भाऊ, काय सांगाल, नेमकं शिंदे साहेब तुमच्या सोबत आले आणि तुम्ही त्यांच्या सोबत गेले, तुमच्या माध्यमातून गतिरोधक टाकण्यात आले, मात्र त्याला कुठेतरी पट्टे नसल्यामुळे अपघात प्रमाण हा वाढत चाललेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण नेमकी आपली काय भूमिका मांडताय याच्यावरती आपण काय सांगाल? कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आम्ही आता हलिवली गावामध्ये कर्जत नेरळ या मेन रोडवर उभे आहोत आणि या हलिवली गावचे ग्रामस्थ काशीनाथ शिंदे त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे आणि ते नेहमी सामाजिक कार्य करत असतात आणि गावामध्ये खरोखर हवेलीमध्ये त्यांचा
सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाम उल्लेख होतो आणि त्यामुळे ते इथे बऱ्यापैकी सामाजिक कार्य करत आहेत आणि त्यांना ह्या मेन रोडवर अपघात होत असल्यामुळे स्पीड ब्रेकरची गरज होती. त्यांना वाटत होतं अपघात होऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर लावण्यात यावे. त्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रथम ते मागणी करण्यासाठी गेले होते. त्यांना त्याचा अनुभव नव्हता. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं की MSRDC हा रस्ता आहे, आमचा नाही आहे. तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला विनंती केली की कदम साहेब ह्या स्पीड ब्रेकरसाठी आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करावं. आणि त्यांचं सामाजिक कार्य पाहून मलाही बरं वाटलं की खरोखर कोणतरी एक सामाजिक कार्यकर्ता या आलेल्या गावामध्ये एक निर्माण झाला आहे आणि त्याला आपण मदत करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि त्यांना तुम्ही पत्रावर करा, तुमच्या गावाच्या सह्या घ्या आणि त्याप्रमाणे त्यांनी 2024ला पहिलं पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा आम्ही केला. मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माझ्या भाषेमध्ये मी त्यांना सांगितलं. तेव्हा ते थोडं नमले आणि 2024च्या नंतर काही महिन्यांनी म्हणजे 6 महिन्यांनी याच ठिकाणी एक 3-4 स्पीड ब्रेकर त्यांनी लावले, परंतु पट्टे मारत नव्हते. मग आम्ही त्यांना परत याचा मी माझ्या भाषेमध्ये त्यांना सुनावलं आणि बऱ्यापैकी काशीनाथ शिंदेने पाठपुरावा केला. तेव्हा त्यांनी पट्टे मारले आणि स्पीड ब्रेकर टाकले होते, परंतु ते निकृष्ट दर्जे होते आणि ते काही दिवसांनी निघून गेले. त्याच्यानंतरही आम्ही त्यांना तक्रार केली की आपण जे स्पीड ब्रेकर टाकले ते निकृष्ट दर्जाचे आहेत, ते आम्हाला मजबूत पाहिजेत, नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाईची मागणी करू, नाही तर उपोषण करू. त्यावेळेस ते भानावर आले आणि मग पुन्हा एकदा एक मजबूत अशी इथे आपल्याला स्पीड ब्रेकर टाकलेले दिसत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्यापैकी स्पीड ब्रेकर टाकले, परंतु अतिशय वाईट गोष्ट म्हणजे प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेला अजिबात गृहीत धरत नाहीत आणि सामान्य कार्यकर्त्याला, सामाजिक कार्यकर्त्याला तर अजिबात ते कुठल्या प्रकारचं किंमत किंवा कुठल्या प्रकारचा मान सन्मान देत नाहीत. त्यांच्या पत्राचा, त्यांच्या अर्जाचा कुठल्या प्रकारचा ते विचार करत नाहीत. कारण हे एक उत्तम उदाहरण आहे. कारण काशीनाथ शिंदेनी 2024ला प्रथम स्पीड ब्रेकरची मागणी केली, ग्रामस्थांच्या सह्या घेऊन अर्ज करून रितसर मागणी केली MSRDC कडे. 2025ला यांनी स्पीड ब्रेकर टाकले, ते पण निकृष्ट टाकले. त्याच्यानंतर परत ते टाकायला लावले, तातून मात्र त्यांनी पट्टे मारले, पुन्हा हे मजबूत स्पीड ब्रेकर टाकायला लावले. म्हणजे 2024ला अर्ज केला, 25ला ते स्पीड ब्रेकर टाकले. आता 26ला 2026 चौथा महिना उजाडला तरी पण ते पट्टे टाकत नाही. म्हणजे काशीनाथ शिंदेचं खरोखर आभार व्यक्त करायला पाहिजे, त्याचं कौतुक करायला पाहिजे. गेले 3 वर्ष ते सतत पाठपुरावा करतात, पण MSRDCचे गेंडेच्या कात्रीचे जे अधिकारी आहेत हे काय जागे होत नाहीत. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की कर्जत तालुक्यामधील सर्वच पक्षाचे नेते जे, कारण त्यांनाही हे घाबरत नाहीत असं ते या प्रसंगी दिसून येते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, तर त्या MSRDCचा अधिकारी असू दे, कुठल्याही विभागाचा अधिकारी असू दे, जर त्याचा फोन गेला तर खुर्चीतून उठून उभं राहिलं पाहिजे. कारण आम्ही अनुभव घेतो, आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून चक्क त्यांना दम देतो. आत्ताच कॉल करून सांगितलं ह्या MSRDCचे जे अधिकारी आहेत, तर आता मी फोन करून सांगितलं, मीडियावाले समोर होते, खासदार समोर होते, तर आपण समोरच्या आतमध्ये ह्या स्पीड ब्रेकरवर जर पट्टे टाकले नाहीत तर मात्र समोर आम्ही ह्या रस्त्यावर झोपून उपोषण आंदोलन करू आणि मग मात्र तुमच्या कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग तोपर्यंत आम्ही उठणार नाही. त्याचं कारण असं आहे, या तालुक्याचे सर्व समाजाला हवे असलेले आणि अतिशय कर्तव्य दक्ष आणि अतिशय नावाचे जे पत्रकार होते धर्माजी गायकवाड, त्यांचा ह्याच ब्रिजवर अक्षरशः स्पीड ब्रेकरवर पट्टा नसल्या कारणाने गाडी जंप मारली आणि ती गाडी रेल्वे पटरीच्या खाली पडली. त्याचं कारण असं की जी रेलिंग लावलेली आहे ह्या पुलावर ते अतिशय तुटपुंजी आहे. म्हणजे त्या बाईक स्वार सुद्धा पडू शकतो. म्हणजे एका रेल्वे ब्रिजवर रेलिंग कशी असावी, तो तिथं सुशोभूषण कसे असावे, तिथं पट्टे असायला पाहिजेत, म्हणजे सिग्नल असलं पाहिजे, वाहनधारकांना समजलं पाहिजे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत का, या पुढे जाऊन रेल्वे ब्रिज आहे, यांच्याकडच्या दिशा भरले किंवा कुठलं काहीच लावलेलं नाही. त्यामुळे मी या माध्यमातून मी या MSRDCला अधिकाऱ्यांना इशारा देतोय. कारण यांचे रस्ते आपण पाहिले तर चौक ते पहिला जरी रस्ता आपण बघितला तर अनेक रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत आणि त्यात फक्त दुरुस्त करतायत. शासनाचा नियम आहे, शासनाचा नियमावली आहे, त्याच्यामध्ये एखादा रस्ता कॉन्क्रीट केल्यानंतर भेगा पडल्या तर तो नव्याने त्या ठेकेदाराकडून करून घेतला पाहिजे, तो पण तात्काळ घेतला पाहिजे. परंतु हे कोणाची वाट बघतात, लोक पडली पाहिजेत, मेली पाहिजे, त्याची वाट आहे. खरोखर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष टाकलं पाहिजे. कारण त्यांनीच म्हटलेले जर या रस्त्यावर कुठल्याही रस्त्यावर रायगड जिल्ह्याच्या एखाद्या वाहन चालकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं स्वतः जर आदेश दिलेला त्याचं आदेशाचं पालन कुठं होतंय. आपण जर पाहिलेत
तर ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपण 4 फाट्याला आता डिवायडर लावण्याचं काम चालू आहे. अतिशय मजबूत काँक्रिटीकरण केला रस्ता. आज तो खोदला जातोय 4-4 फूट. म्हणजे हे शासनाचे पैसे वाया जातात. आपण त्याच्या पुढे जर गेलात तर जे 4 फाट्या सुशोभीकरण झालेलं आहे, त्या सुशोभीकरणाच्या मधला जो पीस आहे सुशोभीकरण दिसतंय, परंतु मधला रस्ता खड्डेमय आहे. तिथे आपण जर पाहिलं तर आता 4 फाट्यापासून तिथे श्रीराम पुलावर जी ट्रॅफिक होते, त्या मधला रस्ता पद्धत मी त्या मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसेचा मी आभार व्यक्त केलं होतं. मनसेने थोडा आवाज उठवला होता की हे नवीन रस्ते कशासाठी करतात, कारण आता गेल्या 3-4 वर्षापूर्वी तो काँक्रिटीकरण झालेला आहे. 5 वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराची असते. ते काढतात का आणि करतात का? त्याच रस्त्यावर जर सिल्कोड आणि कार्पेट जर डांबरीकरण केलं असतं तर तोच रस्ता 20 वर्ष हल्ला नसता आणि अगदी सुंदर तो रस्ता दिसला असता. पण ते न करता तो मजबूत रस्ता काढून आज आपण काल परवाच बघितलं ठेकेदारांचे 323 कोटी रुपये थकबाकी आहे आणि त्या बिचारांना आता उपोषण करण्याची वेळ आली. उपोषण केलं, त्यांच्या आता जीवन मरणाचा प्रश्न झाला, त्यांचे पैसे अडकले, त्यांचे कुटुंब आता उपासमार होण्याची वेळ आली. त्यांना जर ठेकेदारांना पैसे देण्यासाठी या शासनाकडे निधी नाही तर मग हे रस्ते खोदून पुन्हा कसे करतात आणि का करतात? मग हा पैसा कुठून येणार आहे? याचा गांभीर्याने लोकप्रतिनिधी, माझी आजी लोकप्रतिनिधी आणि कर्जत तालुक्याच्या राजकीय नेत्याने याच्यावर गंभीर दखल घेतली पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पहिले बिलं अदा करा आणि मग दुसरी कामं करा. पहिले बिलं थकली दुसरी कामं करतात, त्याच्यामुळे शासनाचा पैसा वाया जातोय आणि विनाकारण हे पैसे कोण याच्यासाठी शिफारस करते, कोण मागणी करते, याचा काय आता पता नाही. आता या मनसेने जी मागणी केली ती मागणी मला वाटतं कुठेतरी मागे पडले. पण पोलीस संघटना या रस्त्याच्या बाबतीमध्ये या त्यांनीच म्हटलेलं आहे, याचं मटेरियल गेलं कुठलं, याचा जो मटेरियल शोधून काढलं ते गेलं कुणी, नेलं कुणी, कुठे टाकलं, त्याचा काय हिशोब, त्याचे काय रॉयल्टी आले, त्याचं काय सारखं शासनाकडे पैसे जमा झालेत. पाहिलं तसं पाहायला गेलं तर तो जो मटेरियल जो हे निघतं उत्खनन होतं ते उत्खननाचा हिशोब असायला पाहिजे. पण अधिकारी लोक हिशोब देत नाहीत आणि बऱ्यापैकी मला या तालुक्यामध्ये पाहायला मिळाले 5 वर्षापूर्वी कॉन्क्रीट झाले रस्ते काढून टाकतायत आणि नव्याने करतायत. कोट्यावधी रुपये वाया जात आहेत आणि आता सरकार म्हणते लाडक्या बहिणी द्यायला पैसे नाही किंवा कुणाला पैसे नाही. मला नेमकं काय सांगाल, आपली मागणी काय आहे नेमकी हलिवली एरियामध्ये? कशासाठी आपण इथे 8 तास घेतलेलं, यावरती काय सांगाल? प्रशासनाने काय करायला पाहिजे आपल्याला? आम्ही आता हलिवली गावाचे ग्रामस्थ जे काशीनाथ शिंदे हे गेले 3 वर्षे पाठपुरावा करतात आणि त्यांना स्पीड ब्रेकर तर लावून दिले पण पट्टे मारत नाही. हे पट्टे मारले पाहिजेत आणि पट्टे न मारले ना त्याच्यामुळे अपघात होत आहेत आणि जीवितहानी होते. असेच एक देवलवाडीमध्ये 3 वर्षे ते ग्रामस्थ पाठपुरावा करतात की आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजे. तिथले जे उपसरपंच आहेत ते त्यांचे ग्रामस्थ आहेत. तिथले गौरी देवघरे म्हणून एक मुलीचा अपघाती मृत्यू झाला. ते स्पीड ब्रेकर असते तर ते आज आपल्याला असती, तिचा मृत्यू झाला नसता. तसे धर्मानंद गायकवाड गेले, तशी ती मुलगी गेली, ती पण कुठेतरी घराची मुलगी होती. ह्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार? अनेक अपघात होता, अनेक वाहन धारकाच्या नागरिकांचे जीव घेत आहेत, जीव गेलेत, त्याच्यावर सदोष माणसं गवणाचा दाखल होत नाही. पण आता आम्ही ठरवलंय कर्जत तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी ग्रामस्थ मागणी करतात त्या मागणीला जर का संबंधित अधिकाऱ्यांनी जर का प्राधान्य दिलं नाही आणि त्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली नाही, पट्टे मारले नाही, स्पीड ब्रेकर लावले नाही तर मात्र पोलीस संघटना याच रस्त्यावर बसून झोपून उपोषण करील. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, कधी या विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. हा आम्ही या आपल्या मीडियाच्या माध्यमातून इशारा देतो आणि या अधिकाऱ्यांनी आमचं मत एकच म्हणणं आहे की ज्या ज्या ग्रामस्थांचा आपल्याकडे मागणी होईल, अर्ज करतील, कुठल्याही प्रकारची समस्या असो त्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा गांभीर्याने दखल घेऊन सोडवली पाहिजे. अन्यथा पोलीस संघटना त्या ग्रामस्थ समेत उपोषण करील. एवढंच या प्रसंगी नमूद करतो. तर हे होते आपल्यासोबत पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ कदम आणि शिंदे भाऊ यांनी त्यांच्या समस्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीत ते गतिरोधक आहेत. ते बघा त्या गतिरोधकवरती हे बघा गाड्या येतात, भरपूर बाईकवाले बघा जम्प करतात. त्या गतिरोधकला पट्ट्याची फार आवश्यकता आहे. मात्र याच्याकडे कुठेतरी त्या संबंधित अधिकारी जे कोणी आहेत ते दुर्लक्ष का करतात? ग्रामस्थांनाही प्रश्न पडलेला आहे. स्थानिक ग्रामस्थही आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष त्यांनी संवाद साधलेला आहे. तर ह्याच्याकडे कुठेतरी शासनाने आणि जे कोणी संबंधित अधिकारी त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या समस्या पुऱ्या कराव्यात आणि त्याला पांढरे पट्टे मारून जेणेकरून जीवितहानी होऊ नये याची दखल घ्यावी. माझ्यासोबत कॅमेरामन मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.